नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅनडामध्ये इमर्जन्सी सर्व्हिसेस कसे काम करतात याविषयी काही महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे. आज दुपारी आम्ही शॉपिंगसाठी बाहेर गेलो होतो, तर एके ठिकाणी पार्किंग लॉटमध्ये ट्रकला आग लागली होती. तर आता ही आग कशामुळे लागली हे एक्झॅक्टली कारण मला काही सांगता येणार नाही. परंतु कॅनडामध्ये जेव्हा अशी काही इमर्जन्सी सिच्युएशन येते, एखाद्या घराला किंवा कमर्शियल बिल्डिंगला जर आग लागली असेल, तर त्यावेळेस आपल्याला 911 कॉल करावा लागतो. कॅनडामध्ये जर आपल्याला काही कारणांमुळे इमर्जन्सी सर्व्हिसेसची गरज लागली, जसं की फायर डिपार्टमेंट असेल, नंतर पोलीस असतील किंवा मेडिकल सर्व्हिसेस असतील, तर त्यावेळेस आपल्याला 911 या नंबरवरती कॉल करावा लागतो. तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण 911 कॉल करतो, त्यावेळेस इमर्जन्सी सर्व्हिसेस विदिन 5 मिनिटाच्या आत त्या ठिकाणी ते मदतीसाठी येतात. काय उडून यायचं मग अंगावर लांब काही सांगता येत नाही. कसं काय लागले असेल काय आता गाडीच्या ट्रक गेली सगळी. जेव्हा इमर्जन्सी सर्व्हिसेस त्या ठिकाणी मदतीसाठी येतात, त्यावेळेस आपल्याला ट्रॅफिकचे रूल्स खूप स्ट्रिक्टली फॉलो करावे लागतात. रोडवरती गर्दी करायला जमत नाही किंवा आपल्याला त्या ठिकाणी ड्रायव्हिंगसुद्धा करता येत नाही. इमर्जन्सी सर्व्हिसेसचे जे लोक आहेत, त्यांना कामामध्ये कुठली अडचण येऊ नये याची आपल्याला काळजी घ्यावी लागते. काय माहित हो की सेफ्टीसाठी कोणी गेलं नाही वाटते. बापरे, धूर बघा. तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये आजूबाजूला बरेच लोक होते, परंतु कोणीच ही आग विझवण्याचा प्रयत्न केला नाही. कारण इकडे कॅनडामध्ये काय आहे, प्रत्येक गोष्ट ही नियमानुसार चालते. इकडे प्रत्येक गोष्टीचा इन्शुरन्स असतो, त्यामुळे जेव्हा अशा काही घटना घडतात त्यावेळेस इन्शुरन्स ते आपल्याला कव्हर करतात. केवळ 10 मिनिटाच्या आत संपूर्ण ट्रकला आग लागली होती. फायर डिपार्टमेंटचे लोक आल्याच्या नंतर त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आणि 5 मिनिटाच्या आत पूर्ण आगीवरती त्यांनी कंट्रोल केलं. चांगली गोष्ट अशी झाली की ही आग जास्त पसरली नाही. समजा ही ट्रक एखाद्या बिल्डिंगच्या जवळ असती तर कदाचित त्या बिल्डिंगला पण आग लागली असती.
जास्त जवळ जाऊ नका, इकडे यायला झाले बा आता. फायर डिपार्टमेंटचे जे लोक आहेत ते या कामांमध्ये खूप प्रोफेशनल असतात आणि ते येते वेळेस पूर्णपणे तयारी करून येतात. त्यांना अशा अनएक्सपेक्टेड सिच्युएशनला हँडल करण्यासाठी नेहमी तयार राहावं लागतं. चला तर मित्रांनो, मग तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी कॅनडामधल्या एमर्जन्सी सर्व्हिसेसविषयी काही महत्त्वपूर्ण माहिती सांगितली. जर आपल्याला कुठल्याही कारणामुळे जर एमर्जन्सी सर्व्हिसेसची गरज लागली किंवा आपल्याला हॉस्पिटलला जायचं असेल किंवा पोलिसांची मदत पाहिजे असेल किंवा फायर डिपार्टमेंटची मदत पाहिजे असेल तर अशा वेळेस आपल्याला 911 या नंबरवरती कॉल करावा लागतो. चला तर मग आशा करतो की या व्हिडिओमधनं तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर अगोदरचे व्हिडिओज नक्की पहा. चला मग, काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.